सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? सर्वप्रथम माझ्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे, ज्याचं नाव आहे अधीरा उमा मोड. तर मी योगिनी आणि खूप दिवस झालं म्हणते की कॅमेरे समोर येऊन बोलावं. कारण आता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे की मी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलते. नाहीतर माझा व्हॉइस ओव्हरच असतो व्हिडिओमध्ये. म्हटलं असं फायनली बोलावंच. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर चला आता आम्ही तुम्हाला व्हॉइस ओव्हर मध्येच बोलते. गुरुवार होता म्हणून मी लवकरच देवपूजा करायला घेतले, कारण एकदा देवपूजा झाली ना तर भारी वाटतं. त्यामुळं अगोदर मला देवपूजेचं काम करू वाटतं. आज काय स्वयंपाक थोडा निवांत करणार होते, त्यामुळं मग देवपूजा करायला घेतली. आदूला तिच्या पप्पानी शाळेत सोडून आले आणि मी उंबरठ्याची पण पूजा करून घेतली. मी गुरुवारीच हळदीचं लेपन लावते असं नाही, मी दररोज हळदीचं लेपन लावते. कारण मला हळदीचं लेपन नाही लावलं ना तर काहीतरी विसरल्यासारखंच वाटतं आणि असं प्रसन्नच वाटत नाही. मग त्यामुळं आता सवय लागली आहे, म्हणून मी दररोज हळदीचं लेपन करते. नंतर स्वामींचा अभिषेक पण करून घेतला. अभिषेक केला ना घरामध्ये एवढं भारी वाटतं ना, असं वाटतं स्वामी आपल्या आसपास आहेत काय, असं फील होतं. देवपूजा पण करून घेतली लगेच आणि मग लागले स्वयंपाक करायला, तर काय गॅसच संपला होता. मग त्यांना म्हणलं की गॅस मला लावून द्या. त्यांनी गॅस लावून दिल्या. मग मी लगेच चपात्या करायला घेतली. आज मला साबुदाणा, परत चपात्या आणि भाजी पण बनवायची होती. कारण आज एकादशी होती माझी आणि त्यांची नसती, म्हणून त्या दोघांना चपात्या करायला घेतल्या. तर इथं माझ्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या होत्या. आता साबुदाणा बनवायचा होता आणि सोयाबीनची भाजी पण बनवली होती. सोयाबीनची भाजी म्हणजे मला एवढी काही जास्त नाही आवडत, पण ते आदूच्या पप्पाला आवडते. तर आता मी डायरेक्ट 6, 6:30चा 6:30चा नसेल 5:30चा तरी असेल व्हिडिओ शूट करायला घेतला आणि या दोघांचं चालू होतं टीव्ही बघायचं काम आणि मी चहा बनवत होते. आज काय मी मंदिरात म्हणजे गेलेच नव्हते. कारण म्हणलं आता मंदिरात गेले तर उशीर होईल. तर या दोघांचं बाप-लेकीचं चालू होतं टीव्ही बघणं. मला ना हे टीव्ही नाही बघू वाटत जास्त, म्हणजे सीरियल वगैरे. हां, देवाचं काही असलं म्हणजे एखादी छान अशी कथा असली, आपण त्याच्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह भेटणार असलं, तर मी ते बघते. हे असं सीरियल वगैरे नाही बघत मी. तर हिला मी सांगत होते की बिस्किट नको जास्त खाऊ, चांगलं नसतं. तर तिचं असं काहीतरी चालू असतं माझ्या मागं. 1 मिनिटसुद्धा असं हे नसती, सारखी मम्मी, मम्मी करत राहते. तर मी का कुठंच जात नाही. मी माझ्याच ह्याच्यात असते. माझं काम आणि जेवढं म्हणजे देवाचं करता येईल त्याच्यातच मला म्हणजे खुशी भेटते. मला ज्या गोष्टीपासून त्रास होतो किंवा ज्या गोष्टीपासून मला काही शिकायला भेटत नाही ना, मी त्या गोष्टींपासून, त्या माणसांपासून मी लांबच राहते. म्हणजे जास्त आपल्याला मनाला समाधान नाही भेटत ना त्या माणसाशी बोलून किंवा त्या माणसाकडून आपल्याला काही पॉझिटिव्ह भेटत नाही ना, त्या माणसापासून मी लांब राहते. आता माझा असाच स्वभाव आहे. तर नंतर मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचला. मी दररोज वाचते. 1 माळ जप आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय, एवढीच सेवा आहे माझी, फारसी नाही, शून्य सेवा आहे. तर कापूर पण फिरवून घेतला, कारण भीमसेन कापराने आपल्या घरामध्ये ना खूप शांतता वाटते आणि आपलं आजारपण असेल घरामध्ये तर कमी होतं. तर हा आहे शुक्रवारचा व्हिडिओ, म्हणजेच कालचा. तर काल प्रदोष होता, त्यामुळं मग म्हणलं मंदिरात जावं. सोमवारी पण जाणं झालं नव्हतं आणि गुरुवारी पण जाणं झालं नव्हतं. म्हणून मला दिवा लावायचा होता, कारण मी दर सोमवारी दिवा लावते, पण ह्यावेळेस झालाच नाही. त्यामुळं मग प्रदोष आहे म्हणलं लावा. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.